दीपक मागे फोटो काढून थोडं साईड नाही येणार थोडं साईड बडबड नका करू. संस्थांच्या वाचवणाऱ्या सगळ्या लोकांच्या बाजूने मी पूर्णपणे आहे. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्रातल्या सह्याद्री देवरायच्या आमचे जेवढे पण महाराष्ट्रातले सगळे लोक आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं आमचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे. उचलला थोडा वर यार. साधू आले गेले मेले त्यांनी मला काय अभ्यास नाही, पण झाडं गेली तर मात्र फार नाशिकचं नुकसान होईल. आहे तुमच्या बाजूला आहे. इथलं एकही झाड तुटता कामा नये. मी जो काही अभ्यास केला, जो काही वाचलं ऐकलं त्याच्यावर मला लक्षात असं आलं की इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि ही सगळी झाडं वाचली पाहिजेत. आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्यांना आपली कशी म्हणायची. त्यामुळे शासन आपलं आहे का इंग्रजांचं राज्य आहे. तर आपल्याला जोरात झुडपाची झाडाची आणि झाडांच्या वयाची व्याख्याच अजून माहिती नाहीये. ही व्याख्या करणं अजून आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जमलेलंच नाही. भारतात जमलं की नाही मला माहिती नाही, पण आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड हा आपल्या देशात फक्त भारत सरकारनेच जास्त तोडलाय. याचं दुर्दैव हे आहे. ही सगळी झाडं जी सगळ्यात जास्त ऑक्सिजन देतात, मोठी पानं असतात ती जास्त कार्बन डायऑक्साईड घेतात आणि जास्त ऑक्सिजन देतात. तर वडाचं झाड हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता हे वडाचं झाड याच्यावर 500-600 प्रकारच्या प्रजाती जगतात. आता अशी झाडं तोडली आणि हे शासनाने जरा चुकी केली, चुकून त्याच्यावरती फुल्या मारल्या, माफ नाही. तुम्ही आम्ही ही जरा छोटी छोटी झाडं काढतोय, माफ नाही. झाडाला आणि काशीत कुणी लावलं काय, लेरीसिडिया कुणी लावला काय आणि सुबाबळ कुणी लावली काय, ही यांचीच पाप आहे. आता यांची मध्ये ही आपलीच माणसं आहेत ना, पण आपल्याच भावाला किंवा ह्याला झाडाच्या वतीत माफ नाही कोणीही. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिथं जिथं म्हणून झाड तुटलं जाईल त्या सगळ्यांना मी सांगतो की झाड तुटू देऊ नका. झाड म्हणजे आपलं आईबाप आहे. आता आमच्या आईबापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार का? त्यामुळे कोणालाही माफ नाही. कुठेच झाड तुटू देता कामा नये. आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचं आणि ते 30-35 वर्षाचं हे केलंय. आता गिरीश महाजन तुम्ही याचं उत्तर द्या. मला पहिल्यांदा इथं कळलं गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात. माझी तुमची काही वैयक्तिक दुश्मन नाही आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही. झाडाच्या बाबतीत मुद्दा असा आहे की झाडाच्या तुटताना होतं तुम्ही असं विधान नका करू. इथं जी ऑर्डर काढली 14 नोव्हेंबरला जिथं 30-35 वर्षाचं अग्रीमेंट तुम्ही इथं टेंडर काढले ते द्यायला निघालं. कुठला साधुग्रामन कुठला काय म्हणतात त्याला नाही ते दर 12 वर्षांनी होतं. आता कुंभमेळ्याचं आपल्याला माहीतच नाही हो, पण मला माहिती आहे जगात कुठलाही सेलिब्रिटी नाही. जगात एकच सेलिब्रिटी आहे, तो झाड आहे. बरोबर. सेलिब्रिटी त्याला म्हणायचं जो जगवतो, जो ऑक्सिजन देतो, जो अन्नपाणी देतो, जो सावली देतो, त्यालाच फक्त सेलिब्रिटी म्हणायचं. त्यामुळे नाशिककरांनो मी सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही. मी तुमचा माणूस म्हणून तुमच्या बाजूने आलोय. मला चांगल्या माणसांच्या बाजूने राहायचंय आणि वाईट माणसं ही जरी आपले नातेवाईक असतील, जवळचे मित्र असतील तरी ती वाईटच आहे. त्यांना आपण जगू देणार नाही आणि झाड तर मरू देणार नाही. एवढंच आहे. प्रशासन म्हणतं की आम्ही पहिले इथे साधुग्रामसाठी जागा करणार होतो. त्याच्यानंतर आज प्रशासनाने कुठलंही डॉकेट रिलीज न करता सुनावणी घेतली. ही बेकायदेशीर सुनावणी होती, सगळ्यांना मान्य झालेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा पत्रकार बांधवांनी त्यांना प्रश्न विचारले की नेमकं तुम्ही करताय काय, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही फक्त छोटे मोठे झुडपं काढणार आहोत, 10 वर्षाच्या खालची झाडं काढणार आहोत. त्याच्यानंतर ते पुढे म्हणाले की आम्ही फक्त तेवढंच करणार आहोत आणि साधू संतांची व्यवस्था करण्यासाठी करणार आहोत. त्यानंतर नाशिकमधला एक साधू होते, ते म्हणाले की असं नका करू, तुम्ही साधूंची व्यवस्था करा. आणि आज काल आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती कळलं की या ठिकाणी 220 कोटीचं टेंडर निघालेलं आहे आणि या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर माईस म्हणतो ज्याला आपण, मीटिंग, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्सेस अँड एक्झिबिशन हे या ठिकाणी तयार करण्यात येतं आहे. तर आमचं एकच म्हणणं होतं की आपण जर सांगितलं शासनाला की आपण हे करा चांगलं आहे, परंतु हे दुसरीकडे शिफ्ट करा आणि या जागा ज्या आहेत या तुम्ही टिकवा. आणि झुडपं आता ते काल म्हणत होते मॅडम, आयुक्त मॅडम की आम्ही ते झुडपं कट करणार आहे. झुडपांवरती निशाणी करू शकतो का आपण? मग झाडांवरती कशाला निशाणी केली? मग पहिले जर फुल्या मारल्या तर झाडांवरती का मारल्या? मग आता झुडपांवरती का आले?
म्हणजे पहिले झाडं, आता झुडपांच्या नावाखाली परत 10 वर्षाच्या आतली झाडं, असा जो काही खेळ चाललेला आहे. तर आमची अशी विनंती होती की आपण या संदर्भात मार्गदर्शन हिडन अजेंडा अजिबात ठेवता कामा नये आणि चांगली माणसं ही साधू संत असतात. एका जागेत 10 माणसाची गरज असताना 1000 माणसं आली तर ते साधू संत नाही, ते माणसंच नाही मुळात. तर अशा माणसांनी इथं येऊन नाशिकची वाट लावू नये. आणि नाशिकाच्या जे मला नाशिककरांना पूर्ण आव्हान आहे की आता जे लोक आले त्याच्या सगळ्या नाशिककरांनी इथं आलं पाहिजे. इथं गवताची काडी पण तुम्ही उचलून देता कामा नये. हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे, हा तुकोबा महाराजांचा अपमान आहे, तुकारामांचा अपमान आहे. तर या सगळ्यांनी जे सांगितलंय तेवढंच आपण पुढे घेऊन जातोय. आम्हाला फसवू नका, आम्ही तसं फसणार नाही आणि तुम्हाला फसवू देणार नाही, एवढंच नाशिककरांना माझी विनंती आहे. तुम्ही राहा. महाराष्ट्रातल्या सह्याद्री देवळाच्या वतीने मी सांगतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या पर्यावरण प्रेमीच्या वतीने सांगतो की इथले एकही झाड तुम्ही तुटू देऊ नका. आम्हाला कधी पण बोलवा आणि रात्री बेरात्री कधी पण यायला तयार आहोत. एक विनंती होती, आपण वैयक्तिक स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली या विषयावर. त्याच्या कानावर टाकलं तर एक बरं वाटतं. म्हणजे त्यांची काय नाही, आता इथं सांगितलं हे मुख्यमंत्र्यांना कळायला पाहिजे ना. आता मला ते 10 वेळा या म्हणतात, त्या ट्रीटमेंटमध्येच आपली पनिशमेंट असते शासनाचं किंवा कुठले. हॅलो, तर ते आता मुद्दा आहे की असं काय आहे, आपलेच मुख्यमंत्री आहेत ना, आपलेच सगळे शासन करते आहेत ना. मग त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ह्या जनभावनेला काय माझं कशाला की नाशिककर एवढे जमले, त्यांना काही किंमत आहे का नाही. आणि मी त्यांना सपोर्ट देण्यासाठी चालू. 220 कोटीचं हे टेंडर काढलेलं आहे. आणि बापरे, 30 years plus 35 एकर सगळे 35 एकर बघायचं हे काय 14 नोव्हेंबरला 30 years प्लस 3 वर्ष असं इथं. आता इथं कसला मेळावा होणार आणि कसलं नाही. आणि असो कोणी असो करणार आहात का तुम्ही?